हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की हायपोथायरॉइडिझम म्हणजे नक्की काय, यामध्ये काय होतं आणि काय लक्षणं आहेत आणि यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट घेऊ शकता. तर आपल्या शरीरामध्ये एक थायरॉइड नावाची एक ग्रंथी असते. ही ग्रंथी काय करते तर T3 आणि T4 नावाचे हार्मोन्स तयार करते. या हार्मोन्सचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये तर आपली चयापचय संस्था नॉर्मल ठेवणं, म्हणजे आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करणं आणि आपल्या शरीराला ऊर्जा देणं. त्यासोबतच आपल्या शरीराच्या काही क्रिया, जसं की आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल ठेवणं, हृदयाचे ठोके नॉर्मल ठेवणं आणि आपल्या शरीराची वाढ आणि विकास यासाठी हे हार्मोन्स खूप गरजेचे असतात. पण जर हायपोथायरॉइडिझम झालं तर ह्या हार्मोनचं प्रोडक्शन कमी होतं आणि त्यामुळे काही लक्षणे दिसायला लागतात. आता हायपोथायरॉइडिझम कशामुळे होतो तर पहिलं म्हणजे की जर ऑटोइम्यून, यामध्ये काय होतं की आपल्या शरीराच्या सेल या थायरॉइड ग्रंथीवरती अटॅक करतात आणि त्यामुळे T3 आणि T4 जे हार्मोन्स आहेत ते कमी प्रमाणात तयार केले जातात. त्यासोबतच आयोडीन डेफिशियन्सी असेल तर, त्यानंतर कंजेनायटल डिफॉर्मिटी म्हणजे जन्मतच जर थायरॉइड ग्लँडमध्ये काही डिफेक्ट किंवा प्रॉब्लेम असेल तर पिट्युटरी ग्लँड, ही ग्लँड आपल्या मेंदूमध्ये असते. ही ग्लँड काय करते की थायरॉइड ग्लँडला एक मेसेज पाठवते की T3 आणि T4 हे हार्मोन्स तयार करा. त्यानंतर थायरॉइड ग्लँड ते हार्मोन्स तयार करते. पण जर पिट्युटरी ग्लँडमध्येच काही प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे सुद्धा हायपोथायरॉइडिझमचा त्रास होतो. आता आपण पाहूयात की यामध्ये काय लक्षणं दिसतात. तर यामध्ये काय होतं की थोडंसं काही काम केलं किंवा सतत थकवा जाणवतो, वजन वाढायला लागतं, नेहमीपेक्षा जास्त थंडी वाजते, त्वचाही कोरडी पडते, केस गळायला लागतात, पोट व्यवस्थित साफ होत नाही, बद्धकोष्ठता किंवा ज्याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणतो याचा त्रास होतो. आपला जो मूड आहे तो सतत चेंज होत राहतो, म्हणजे सडन चिडचिड होते किंवा एकदम डिप्रेशन किंवा नैराश्य आल्यासारखं वाटतं. स्त्रियांमध्ये काय होतं तर मासिक पाळी ही अनियमित होते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. अशी काही लक्षणं ही हायपोथायरॉइडिझममध्ये दिसतात किंवा हृदयाचे ठोके मंदावतात. ही सगळी लक्षणं ही हायपोथायरॉइडिझममध्ये दिसतात. आता यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट घेऊ शकता तर होमिओपॅथीमध्ये यासाठी काही मेडिसिन्स आहेत, जसं की आयोडम आहे, थायरॉइडिनम आहे, कल्केरिया कारब आहे, लायकोपोडियम आहे, नायट्रमूर आहे, सेपी आहे. अशी काही औषधं जी होमिओपॅथीमध्ये आहेत ती हायपोथायरॉइडिझममध्ये अगदी व्यवस्थित काम करून अगदी परफेक्ट रिझल्ट देतात. आता होमिओपॅथी कसं काम करते तर होमिओपॅथी तुमचं इमोशनल लेवल, फिजिकल लेवल म्हणजे तुमची मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती आणि तुमचं आहार विहार हे सगळं कसं आहे यानुसार तुमच्यासाठी कुठलं होमिओपॅथिक मेडिसिन योग्य आहे ते तुम्हाला दिलं जातं. तर मग तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझमचा त्रास असेल आणि रोज गोळी घ्यावी लागत असेल आणि तरीही जर T3 किंवा T4 हार्मोन्सची जी लेवल आहे ती नॉर्मलला येत नसेल तर तुम्ही त्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. थँक्यू.